1 मे 2026 तस्करी द स्मगलर्स वेब ही हिंदी सिरीज बघितली 7 एपिसोडची. मस्त आहे, सुंदर. नीरज पांडेची आहे. तस्करीच्या नावावरूनच कळतं की काय स्मगल होतंय किंवा काय इल्लीगल पद्धतीने इकडून तिकडे जातात ते गोष्टी. तर ह्या सगळ्या एअरपोर्टच्या थ्रू, म्हणजे विमानाच्या थ्रू अल ओमान, दुबई, अल जझीरा, थायलंड, बँकॉक, म्हणजे ह्या सगळ्या कंट्रीजमधून कोणकोणत्या वेगवेगळ्या पद्धतीने इतक्या कृत्या वापरून ड्रग्ज असू दे, सोनं असू दे, डायमंड्स, अजून कुठल्या गोष्टी असू दे, कसे म्हणजे टन्सच्या टन्स सोनं आणि चांदी आणि कितीतरी करोड्सचे कसे रोजच्या रोज जातात. आणि त्याच्याकरता आपली यंत्रणा तर सज्ज असतेच, पण टॉप ऑफिशियल्स पैकी कोणीतरी त्यांच्यात सामील असल्याशिवाय किंवा त्याची फूस असल्याशिवाय किंवा त्याचा पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य होत नाही. हे पण या सिरीजने सिद्ध केलंय. कारण त्याचा वचक जर असला तर नाही. आणि शेवटी हे तस्कर लोक काय की एखादा प्रामाणिक समजा जर असला तर त्याला मग जिवंतच राहू द्यायचं नाही किंवा त्याला इतक्या प्रकारे ट्रबल करायचं की तो शेवटी आपल्याला साथ देण्यास भाग पाडेल. हेच त्याच्या जे पूर्ण सिरीजच्या मागचं जिस्ट आहे. मस्त आहे पण सिरीज पाहताना. थोडक्यात इम्रान हाशमी आणि त्याचे 1-2-3 कलिग्स, अमृता खानविलकर पण आहे. तर हे प्रामाणिक ऑफिसर्स असतात तिथले, कस्टम्स मधले. आणि त्यांचा जो टॉप ऑफिशियल असतो, बॉस तिथला, तर तो अगदी 100% करत नाही, पण त्याचं थोडंफार अधनं मधनं जाऊ देणं वगैरे प्रकार चालू असतं. म्हणजे त्याचं थोडंसं की कशाला उगीच त्यांच्यामध्ये आपण पडायचं, जाऊ दे, चाललंय ते, असं अशा ह्याच्यात तो असतो. तर अशाच ह्याच्यात बरं यांची हे असतात, म्हणजे जसे त्या लोकांचे प्यादे असतात कस्टम्समध्ये, तसे कस्टममधले पण काही जण त्यांना टिप्स देणारे किंवा त्यांचे प्यादे कस्टम्समध्ये असतात. तर असंच मग आता जेव्हा एक काहीतरी एक घटना होते आणि ह्या सगळ्या सिन्सिअर ऑफिसर्सला सस्पेंड करून दिलेलं असतं. आणि अचानक तिथे एक यंग, डायनामिक आणि खूप प्रामाणिक ऑफिसरची ट्रान्सफर होते. आणि तो म्हणतो की मला पुन्हा ती टीम पाहिजे, म्हणजे जे सिन्सिअर आहेत, इम्रान हाशमी, अमृता खानविलकर वगैरे वगैरे, आणि मी त्या टीमला घेऊन पूर्ण स्मगलर्सचा नायनाट करणार आहे. तो डिक्लेअर करतो. तो म्हणजे आपल्याला बिलकुल राहू द्यायचं नाही. आणि झालं मग ह्यांची हे सुरू होते, एक 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 म्हणजे कशी ॲक्शन्स घ्यायच्या, काय करायच्या. आता यांना ज्या टिप्स मिळत असतात, आणि जरी नाही मिळाल्या टिप्स तरी याच्या थ्रू, कॅमेऱ्याच्या थ्रू आणि याच्या थ्रू त्यांना दिसतच असतं की सूटकेसमध्ये काय आहे, कुठे काय आहे, सोनं कसं आहे. तर ह्याच्यात म्हणजे अशा 1-2-3 इन्सिडेंट्स मी सांगते की जे ड्रग्ज असतात तर ते कशा पद्धतीने आणले जातात. तर एक मुलगी असते, अशी ती हेल्दीच असते, पण म्हणजे तिच्यासारखे असे बरेच असतात. तर त्यांच्या आधी तोंडात काहीतरी स्प्रे मारतात, औषध, आणि मग त्यांना हनीमध्ये बुडवून त्या ड्रग्सचे असे चॉकलेट्स बनवलेले असतात, ते खायला देतात. तर ते असे लम्स, टन्सच्या टन्स चॉकलेट ते आपल्या पोटात भरून घेतात टमीमध्ये. आणि मग तसंच ट्रॅव्हल करतात आणि बिना काही याच्या निघून जातात. कारण स्कॅनमध्ये तर काही स्वतःची बॉडी तर नसते स्कॅनिंगमध्ये. त्याच्यामुळे असं किती दिवस चाललं असतं. आणि काही जण सोन्याच्या चिप्स आपल्या लॅपटॉपला किंवा घड्याळात छोटे छोटे हिरे, महागडे टॉईज किंवा महागडी खेळणी बाहेरून दिसायला प्लास्टिक किंवा मेटलची, पण ॲक्च्युली ती गोल्डचीच
असणार किंवा सुटकेसचे व्हील्स आणि जिथे कुठे मेटल रॉड्स असतात ते आधी सोन्याचे आणि मग त्याच्यावर नुसतं पेंट केलेलं अशा अशा वृत्त्या त्यांच्या चाललेल्या असतात. तर आता मेजर एक यांचा जो हे असतो तो असतो बडा चौधरी आणि त्या बडा चौधरीचे अजून त्याच्या हाताखाली लोक असतात काम करणारे. तर यांना टिप मिळते की बडा चौधरीच्या कडनं भरपूर सोनं येणार आहे असं असं या कार्गोमध्ये. त्याच्या अगोदर इम्रान हाशमीनी एका एअर होस्टेसला पकडलं असतं. ती आपल्या बॉडीवर चिप्स ह्या सोन्याच्या चिप्स बांधून आणत असते. तर मग तो तिला पकडतो. मग ती खरं खरं सांगते की ऍक्च्युली जो पायलट आहे तोच इतक्या वर्षापासून आणतोय माझा उपयोग करून. तर त्याला कसं पकडायचं पण आता. मग हे लोक प्लॅन करून त्याला पकडतात, सस्पेंड करतात त्याला. म्हणजे ती मग लपवून त्याच्या सुटकेसमध्ये ते ठेवते आपल्या बॉडीवर न बांधता. त्याच्या नकळत त्याच्या सुटकेसमध्ये टाकते आणि मग स्कॅनिंगमध्ये सुटकेसमध्ये दिसतात आणि मग ती सगळं सांगते त्याच्यानंतर. तर अशा प्रकारे तो पकडला जातो. म्हणजे असे हळूहळू एक 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 छोटे 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 प्यादे यांचे पकडले जातात. तर आता एक मोठं असाइनमेंट येणार असतं. तर मग ते कसं काय हे करायचं. तर आधी हा म्हणतो बडा चौधरी की आपण असं करूया की तो जो त्याचे छोटे जे प्यादे असतात तर त्यांना म्हणतो की ती जी एअर होस्टेस पकडल्या गेली आहे तर ती त्यांना माहित नसते ते एअर होस्टेस पकडल्या गेली. तर मग हा तिला प्लांट करतो इम्रान हाशमी त्यांच्या लॉबीमध्ये. बडा चौधरी तर बडा चौधरीपर्यंत पोचायला आधी त्याच्या खालच्या याच्याकडे तिला प्लांट करतो आणि मग त्यांच्याबरोबर ती म्हणजे असं करूया आपण तसं करूया असं चालू असतं सगळं. आणि मग तीच सगळे टिप देत असते त्यांना आणि मग याचा माल पकडला जातो चौधरीचा. तर चौधरीला डायरेक्टली म्हणजे काय ते लोक त्या चौधरीच्या मुलाला नाही म्हणजे मुलासारखंच वाढवलं असतं आणि तिला असे किडनॅप केल्यासारखं खोटे पोलीस बनून याच्यात घेऊन जातात रेगिस्तानमध्ये आणि त्याला वेगळ्या गाडीमध्ये बसवतात, हिला वेगळ्या गाडीत आणि हिला घेऊन हॉटेलमध्ये जातात. म्हणजे ते यांचेच माणसं असतात इम्रान हाशमीचे आणि हिला हॉटेलमध्ये घेऊन जातात आणि त्याला रेगिस्तानमध्ये सोडून जातात. त्याला काही कॉन्टॅक्ट करायलाच हे नसतं. हे लोक सगळे जंग पछाडतात पण काही त्याचा पत्ता लागत नाही. पण मग शेवटी म्हणजे कळतं आणि मग त्यांना लक्षात येतं की हिनेच धोका दिला आणि आपलं ते सगळं पकडल्या गेलंय माल. तर आता काय करायचं म्हणजे की तो जो आलाय यंग ऑफिसर तर तो खूप म्हणजे हे करतोय जास्त. तर त्यालाच आपण हे करूया. तर त्याच्या अगोदर तो म्हणतो आपण वेगळ्या पद्धतीने यांना पण थ्रेट करू. म्हणून इम्रान हाशमीला हे करतो की मला माहितीये प्रिया कुठे, त्या एअर होस्टेस नाव प्रिया असतं. प्रिया कुठे आणि मी तुझ्या कोण आधी पोहोचतो बघूया तू का ते. तर मग इम्रान हाशमी घाबरावर तिथे पोहोचतो प्रियाला नाही जिथे लपवून ठेवलं असतं. पण ती सेफ असते. पण ती फोन नसते उचलत कारण ती स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करून नुकतीच बाहेर आली असते. तर इम्रान तो बडा चौधरी म्हणतो शरद केळकरनी काम केलं त्या बडा चौधरीचं. शरद केळकर म्हणतो की आता बघ मी यावेळेस स्पेअर करतोय तिला पण काय करू शकतो हे तुला लक्षात आलं का असं करून त्याला घाबरतो. नंतर अमृता खानविलकर आपल्या मुलीबरोबर मार्केटमध्ये जात असते तर 2 जण येऊन तिच्या तोंडावर ऍसिड फेकल्यासारखं करतात आणि मग येऊन म्हणतात आता आम्ही मिरचीचं पाणी टाकलंय पण नाही ऐकलं तर ते ऍसिड असेल असं करून तिला. नंतर ह्याला पण एका अजून एक असतो जो खूप सिन्सिअर असतो त्याला पण म्हणजे तुझ्या आई वडिलांना किंवा तुला हे करू म्हणून त्याला थ्रेट करतात. मग आता हे लोक म्हणतात काय करायचं ते म्हणतात पण असं घाबरून चालणार नाही
काहीतरी तर आपण म्हणजे ऍक्शन घेतली पाहिजे. तर मग हा जो मोठा बॉस असतो तर तो याला म्हणतो की कॉन्फरन्स आहे बँकॉकमध्ये, तू जा. तर ऍक्च्युअली कॉन्फरन्स वगैरे काही नसते, बडा चौधरीनी त्याला ऑफर दिली असते. हा खूप चिडतो, म्हणतो तुझी हिंमत कशी झाली मला ऑफर द्यायची वगैरे. आणि मग तो आल्यावर चिडून ह्यांना म्हणतो की तुम्ही कसं काय मला हे केलं वगैरे. आणि मग त्याच्यानंतर बडा चौधरीचं हे ठरते असाइनमेंट की कितीतरी टन सोनं आणि चरस, गांजा, अफीम सगळं पाठवायचं. तर कसं, तर त्याच्याच ह्याच्यातला एक माणूस असतो की जो म्हणजे विश्वासातला असतो. तो म्हणतो कॉफीन चांगलं असेल याच्यामध्ये, म्हणजे आपण कॉफीनमध्ये हे टाकून आपण लपवून, लाकडाचे कॉफीन कोणी आणि चेक पण करणार नाही त्याच्यात. पण मग नंतर त्यांना त्याच्याशी शक होतो. तर तोच ऍक्च्युली असतो पोलिसांचा म्हणजे कस्टम्सवाल्यांचा खबरी. तर मग त्याला बेदम मारहाण करून कस्टडीमध्ये ठेवतात आपल्या. आणि मग कॉफी, आणि ती माहिती लीक होते कस्टम्सला की कॉफिन्समध्ये येणार आहे, 40 कॉफिन्समध्ये 20 टन सोनं येणार आहे. पण मग ते नंतर दुसऱ्या एका कार्गोमध्ये पाठवतात ते सोनं. आता यांना माहिती मिळाल्यामुळे हे लोक सगळे कॉफिन्स चेक करतात. सगळे म्हणतात अरे लोक कधीचे ताटकळले त्यांचे डेड बॉडीज कलेक्ट करायला आणि आपण चेक करत बसायचं का. तो म्हणतो हो. पण मग 2-4 चेक केल्यावरच त्यांना लक्षात येते की नाही, म्हणजे याच्यात काहीच नाहीये. मग ह्याला एकदम क्लिक होते इम्रान हाशमीला की की जर कोणाला एक 12 तास आधी टीप मिळाली की कुठून तरी कस्टम्सला टीप मिळाली, तर तो पाठवेल का याच्यामध्ये कार्गो, म्हणजे पुन्हा सेम कॉफीमध्ये. तो म्हणे नाही, 3 तास आधी जरी मिळाली तरी तो चेंज करतो. म्हणे अरे, म्हणजे यांनी दुसऱ्या याच्यात कुठेतरी पाठवलं असेल, त्यालाच क्लिक होते. म्हणून तो भराभराभरा दुसऱ्या टर्मिनलला जातो. आणि मग तिथे ते कार्गो आलेले असतात सगळे. आणि बघतो तर काय, त्याचा जो यंग बॉस, सिन्सिअर बॉस असतो तो तिथे. तर तो मॅनेज झाला असतो. याला ते ट्विस्ट आहे मोठा एकदम, म्हणजे याला बडा चौधरीला हात मिळवणे. आणि 20% वर त्यांनी ते डील कबूल केले असतं. जितका पण माल याचा हे होईल ते. तर तो म्हणतो की मग तू आधी का इतकं ऍक्टिंग केली. तो म्हणे करणं जरुरी आहे, माझा दबदबा तिथे झाला तर पाहिजे, लोकांमध्ये दहशत तर जरा झाली असेल, आणि त्याच्याशिवाय आणि माझी व्हॅल्यू कळल्याशिवाय तुम्ही माझं पर्सेंटेज कसं काय वाढवून दिलं असतं, म्हणे तुम्ही मला असंच टोलवाटोलवी केली असती वगैरे सगळं होतं. आणि थोडक्यात तो मॅनेज झाला असतो 20%ला. मग हा हा म्हणतो काय करतोय तू इथे. म्हणजे काही नाही, काही हे सगळे याचेच आहेत कार्गो, जाऊ दे जाऊ दे, क्लीन आहेत ते. म्हणजे नाही नाही, मला एक टेस्ट करायचंय. आणि तो त्याला असं वर उंचावरून आणि मग खाली फेकायला लावतो त्या क्रेनने. सगळं ते ब्रेक होऊन आतून सगळे बिस्किट सोन्याचे पडतात. झालं, पुन्हा त्यांचे ड्रग्स, सोनं सगळं पकडलं जातं. तो बॉस पकडला जातो, त्यालाही जेल होते. आणि त्याच्या आधी अशा छोट्या छोट्या पुष्कळ घटना झालेल्या असतात की ज्याच्यामध्ये त्यांच्या टीम मधला एक जण मेला असतो. नंतर काही लोकांनाही पकडलं. म्हणजे कसे एकमेकांना बळी देतात, किंवा कसं आपलं हे उघडं पडू नये म्हणून आपल्याच साथीदाराला दुसरा साथीदार मारून टाकतो वगैरे. अशा छोट्या छोट्या खूप घटना म्हणजे दाखवल्यात की ज्या म्हणजे अक्षरशः विचार करायला भाग पडतात. आणि कसं यांचं जाळं पसरलेलं असतं आणि कसे सगळ्या गोष्टी टॅकल करतात. आणि मुख्य म्हणजे कस्टमवाल्यांना किती डोळ्यात तेल घालून सगळं हे बघावं लागतं. ऑन द टोज आपण जे म्हणतो ना, त्यांना फिरावं लागतं. म्हणजे जर अक्षरशः एक जरी करप्ट असला तरी सगळं बिनसतं. आणि किंवा एक जरी सिन्सिअर असला तरी त्याच्या जीवावर, तर त्याला कोणीच नाही. पण हे सगळी टीम अशी या 3-4 जणांची एकदम छान असते. आणि ते कितीतरी करोडचं सोनं पकडून देतात. त्याच्यामुळे मग त्यांना सगळ्यांनाच ॲप्रिसिएशन होतं आणि प्रमोशन पण मिळतं. तर सुंदर आहे, सुंदर आहे, पाहावा असंच आहे.